माणूस आणि पुस्तक वाचल्याशिवाय कळत नाही, ते वाचावंच लागतं. पहिल्या चेंडूवर येतात 2 धावा. सुंदर सुरुवात, स्ट्राइक इनला साहिल. थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, झपकन मागे निघून गेला. पंचांकडे मोठ्या अपेक्षेने पाहिलं फलंदाजानं, पंचांनी कळवलं चेंडू हा निर्धारित उंचीवरनं गेलाय, कुठल्या प्रकारे वाईड किंवा नो नसेल. मुख्य पंच आपण पाहतोय अक्षय निर्मल सर, स्क्वेअर लेगला वैभव कातोरे सर, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत अजय भाऊ आवळे आहेत. एक नामांकित पंच म्हणून आपण पुण्यनगरीमध्ये त्यांना ओळखतो. कुणाल पवार, चांगली बॉलिंग. बॅटचे दादा गायकवाडने चेंडू अडवला. चांगल्या पद्धतीचा उसळता चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू परत येतात स्कोअर कार्ड वरती. एका बाजूने संभाजीराजे गोसाई प्रतिष्ठान झुंजार हिंगणे आणि त्यांच्या विरुद्ध नवचैतन्य क्रिकेट क्लब बिबीवाडी. सागरभाऊ बोलकवडे, परत एकदा अगोदरच फटका खेळून गेला. चेंडू चांगल्या प्रकारे कट करतोय, जबरदस्त बॉलिंग. कुणाल पवार चांगल्या कसलेल्या बॅटर समोर टाकतोय. पहिल्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची खेळी करणारा प्रथमेश अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. हीच खरं तर संभाजीराजे गोसाई प्रतिष्ठान संघासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. धावफलकावर 10 आहेत त्या केवळ 2. हा चेंडू डायवेटीच्या बराचसा बाहेर. पाहूया पंचांचं म्हणणं काय. अक्षय निर्मल सर, दोन्ही जमीनला समांतर करत अवांतर धावांचा इशारा, व्हाईट बॉल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. शांत वातावरणामध्ये सुरू असणारा सामना आपण पाहतोय. प्री क्वार्टर फायनल. जो संघ जिंकेल तो या गटातली यशवंत भाऊ पाचंगे 11 संघाबरोबर क्वार्टर फायनल खेळेल. फुलटॉस चेंडू ऑन साइडला मनगटाचा वापर करत ढकलून दिलाय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. फिल्डर चेंडूच्या मागे. नायबनं थोडं क्षेत्ररक्षणामध्ये केलेली गडबड. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. तिसरी घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं बॅकअप. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. षटक त्या ठिकाणी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं. नवचैतन्य क्रिकेट क्लब 8 धावांवरती 3 मातब्बर फलंदाज झाले. सिद्धेश भाटेने 37 धावा केल्या, टीमला मॅच मध्ये आणलं. दादा गायकवाडनं 12 चेंडू 30 ला फक्त 1 धाव षटक टाकलं आणि नवचैतन्य क्रिकेट क्लब प्री क्वार्टर फायनल मध्ये येऊन दाखल झाला. दुसऱ्या बाजूने संभाजीराजे गोसाई प्रतिष्ठान संघाने सुद्धा फार बलाढ्य संघाला पराभूत करत या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. बॅकफुटला गेला चेंडू, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. रबर चेंडूवरती जबर फटका खेळलाय. 6 धावा. अकरा धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडूवर चांगला चेंडू टाकून कुणाला ते षटक फिनिश चांगलं करता आलं नाही. 11 धावा धावफलकावरती जमा. षटक क्रमांक 2 एमरोज. मोठं नाव, मोठं काम नक्कीच या मैदानावरती करून दाखवावं लागेल. महाराष्ट्र क्रिकेटमध्ये महाराष्ट्र क्रिकेट गाजवलेला खेळाडू एमरोज मैदानावरती उतरतोय. बराचसा लांबचा प्रवास आणि हल्लीच्या काळी खेळाडूंना तो प्रवास करावाच लागतो. मला काल परवा एका खेळाडूने विचारलं, सर मोठ्या प्रकारचं क्रिकेट खेळायला काय करायला लागतं. त्याला म्हटलं हल्लीच्या काळी तुला बॅटिंग बॉलिंग जरी नाही जमली, दिवसात तुला 500 किलोमीटर प्रवास जमला पाहिजे. ते मोठ्या खेळाडूसाठी हल्ली गरजेचं आहे. 11 धावा धावफलकावरती. प्रथमेश समोर आहे. एमरोज पहिला चेंडू आला तसा भिरकावला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फिरोजच्या डोक्यावरनं षटकार. 6 धावा. चेंडू बॅटच्या बरोबर मध्ये घेतला. जास्त जोरात मारण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त इलेव्हेशन दिलं. 6 धावा वसूल केल्या प्रथमेश. फटका जोरदार हवेत उंच गेलाय. क्षेत्ररक्षक 3 चेंडूच्या खाली आले. झेल इथे सोडला. सर्व खेळाडू काय म्हणत असतील माहितीये का. तुझ्यामुळेच होणार का आमची हार. काय केलेस कुणाल पवार. सोप्पा झेल अवघड करून टाकला कुणाल पवारनं. प्रथमेशला जीवदान मिळते. जो खेळाडू चौकार षटकारांशिवाय दुसरी भाषाच बोलत नाही. 2 धावांनी धावफलक पुढे गेला. 19 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 सुरू असताना. चांगला ऑफ कटर होता लेफ्टी बॅटरसाठी, परंतु तो फार दूरवरती गेला.
वाईट लाईनच्या बाहेर गेला. व्हाईट बॉल तुझ्या पंच अक्षय निर्मल सर. अवांतरी सायन धावफलक पुढे जातो. 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना एका बाजूने संभाजीराजे गोसावी हिंगणे, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय नवचैतन्य बिबेवाडी. परत एक ऑफ कट टाकण्याचा प्रयत्न दादा विकेट किपरने सोडला. दादा गायकवाडने चांगला लेफ्टच्या मागे फरदीन काझी क्षेत्ररक्षणाचं विकेट किपिंगचं काम पाहतोय. क्षेत्ररक्षक दादा गायकवाडने चेंडू अडवला आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. हा चेंडू वाईट बॉल असेल का चेक करायचा. हाईटचा वाईट. जास्त उंचीवरनं चेंडू गेलाय का. अनेक नियम आहेत, त्या नियमावरती अनेक उत्तर शोधून काढावे लागतात. जाता तुम्हाला थोडीशी माहिती देऊन जाईल, विसरू नका. 14 नोव्हेंबर 1992 हा तो दिवस होता ज्या दिवशी तिसऱ्या पंचांचा वापर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा केला गेला. कार्ल लिबेनबर्ग हे पहिले तिसरे अंपायर होते. भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका सामना सुरू होता. जॉन्टी रोड्सनं डायरेक्ट थ्रो केला. एक फलंदाज रनआउट झाला. तिसऱ्या पंचांना विचारलं गेलं, त्यांनी सांगितलं हा फलंदाज बाद आहे का. तिसऱ्या पंचांनी कळवलं फलंदाज बाद आहे. 11 धावांवरती धावबाद होणारा तिसऱ्या पंचांचा जगातला पहिला बळी सचिन रमेश तेंडुलकर. तारीख होती 14 नोव्हेंबर 1992. राहुल सरांचा जन्म 14 तारखेलाच आहे का. धावफलकावरती पाहूया पंचांचं म्हणणं काय. तिसरे पंच अजय आवळे सर या ठिकाणी आपल्याला कळवतील. हा चेंडू व्हाईट बॉल आहे. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल प्लस चेतावणी सुद्धा नक्कीच गोलंदाजाला दिली गेली असणार आहे. एका धावेने धावफलक पुढे जातोय. धावांचा विकास करणारे विकास भाऊ आमच्या बरोबर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. वीस धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा एमरोज. एक जीवदान नक्कीच प्रथमेशला एमरोजच्या गोलंदाजीवरती कुणाल पवारने दिलाय. बॅकफुटला गेलता. चेंडू सरळ हवेमध्ये घेतला. मिस टाइम फटका. जातोय तो डिक्लेरेशन झोन मध्ये. पंचांचा इशारा. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय एका धावेसाठी. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. बोला. चेक करा. 22 झाला. अमित सर किती आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 आहेत. 2 चेंडू वाईड आहेत. केलेली चूक सुधारतो त्याला देव मनुष्य असं म्हटलं. आता जगात ज्याला कळतात आकडे त्याचं कोणी करू शकत नाही काय वाकडे. 22 धावा. पुढे सरसावा. डान्सिंग डाऊन द विकेट. सरळ चेंडू लॉफ्ट केला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. पॉवरफुल जबरदस्त षटकार प्रथमेशचा. विकास विकास ऐसा पहली बार हुआ है 17 सालों में. दिलंय मग हा घ्या बंगाली रसगुल्ला षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे गेला. 28 धावा धावफलकावरती. ओ मोठा अपील. कमबॅक. एमरोज ने ईट का जवाब पत्थर से दिलाय. फलंदाज बाद. तू नक्कीच तंबूच्या आसराला परतेल. न्यू बॅटर. प्रथमेशची जाग घेण्यासाठी फलंदाजाचं नाव कृपया कळवा. समीर. कारण दादांची चूक नाही. इथे जे 12वे खेळाडू त्यांना फक्त त्यांचं स्वतःच नाव माहित आहे. खेळाडू सगळे मुंबईचे आहेत. गडबड मोठी आहे. फोनवरती विचारायला लागतंय. मिलिंद भाऊ खुंटे यांचं आगमन. मोबाईलमुळे जग त्या ठिकाणी माणसं जवळ आली. त्या ठिकाणी जग जवळ आलं माणसं लांब गेलेत. मिलिंद भाऊ काय झालंय मोबाईलमुळे. माणसं जवळ आली परत जग जवळ आलं परंतु माणसं लांब गेली. पुढचा चेंडू एमरोजचा. चांगला चेंडू. गरकन वळवला. टप्पा पडत चेंडू बाहेर गेला. फरदीनं तो यष्टांच्या मागे चांगला कलेक्ट केला. षटक क्रमांक संपते ते दुसरं. धावफलकावर धाव आहेत ते 28.
28 धावा धावफलकावरती. आतकरे साहेबांची गडबड लहान मुलाच्या पुढे. 6 चेंडूपैकी 5 चेंडू ते उठून पाहतात खाली काय चाललंय. आणि माणसाचं बालपण त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तुम्हाला एक गंमत सांगू आतकरे साहेब बालपणाची. 28 धावा धावफलकावर पटपट खेळा. मनुष्य जन्माला येतो, शाळेत जातो, मनुष्य सुरुवातीला शाळेत जातो, शाळेतनं हायस्कूलला जातो, हायस्कूलमधनं कॉलेजला जातो, कॉलेजचा आयुष्य संपल्यानंतर तो नोकरीला लागतो, नोकरी करून नंतर त्या ठिकाणी छोकरी मिळते, त्यानंतर लग्न झाल्यानंतर 2-4 वर्षानं मुलबाळ होतं. त्या मुलाला थोडंसं समजायला लागतं आणि एक दिवस तो म्हणतो ना, पप्पा तुम्हाला काहीच समजत नाही, तेव्हाच वाटतं आपण लहान होतो तेच बरं होतं. ही गंमत आहे. आकाश सरांचं अजून लग्न व्हायचंय, ओंकार सर अजून रांगेत आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 28. नक्की का? वाटत नाही. 28 धावा धावफलकावरती. फिरोज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर आहे तो मात्र साहिल. हा चेंडू चांगल्या प्रकारचा ब्रेक केलेला, चित्रीकरण लेग ब्रेक केलेला चेंडू. टप्पा पडल्यानंतर फलंदाजापासून बाहेर जातोय, लांब जातोय, दूर जातोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये तो येत नाही. एकट्याच्या मागे फरदीनला आपण पाहिलं घासून फुचून चाटून उभा राहिला तो खेळ विकेट खेळपट्टीवरती. यावेळेस चेंडू बरोबर मिडल ऑफ द बॅट. फटका जोरदार. चेंडू येतोय षटकार. 6 धावा. डीजे विकास. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 24 धावा. 34 धावा धावफलकावरती. इथे फटका फसलाय, झेल टिपला गेलाय. पिंटू दादा शेलर यांचे आगमन हार्दिक स्वागत. सूरज शेलर यांचं आगमन हार्दिक स्वागत. येऊन स्थानापन्न व्हायचं. बिबीवाडी गावचे अध्यक्ष सूरजदादा शेलर यांचं आगमन हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये फिरोजच्या गोलंदाजीवरती साहिल झाला बाद. विकास दादा आज मोबाईल आणि घरच्या गोष्टींमध्ये जास्त रंगलेत. आज इकडे लक्ष कमी आहे, आकडे चुकतायत. काय हरकत नाही, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर बिबीवाडी गावच्या सर्व मित्र परिवाराने व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. सिद्धार्थ केतकर यांचं आगमन. नवीन बॅटर आवी. सिद्धिविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष अभिनय, ते अध्यक्ष खालून वरती येत आहेत. सिद्धार्थ केतकर यांचं आगमन. मी फलंदाजाचं नाव सांगतोय अभि. जे सगळे आले सगळ्यांनी स्टेजवरती या. बॉल टाकायच्या मध्ये मी बोललो, केटचा आवाज आला नाही, स्पर्धा वादविवादाकडे जाईल. हरकत नाही. निर्धाव चेंडू. धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढ नाही. 34 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3. फिरोज गोलंदाजी करतायत. चांगली बॉलिंग आतापर्यंत. फुलटॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केला. अजूनही चेंडू इन प्ले आहे. धावा पळून त्या ठिकाणी फलंदाज पळून पूर्ण करतात. नाईब चेंडूच्या मागे येतोय. एक घेतली, दुसरी घेतली जाईल का? दुसरी धावा पळून पूर्ण केली. हॅलो, सर्वांनी पिंटू शेट शेलर आणि त्याचबरोबर अभिषेक मांढरे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. एक गाव एक गणपती बिबीवाडी गावठाणचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत. सर्वांचं मानाचं कर्नाटकमध्ये मानाचं स्वागत. हा चेंडू चांगला होता. डॉट चेंडू. षटक क्रमांक 3. मैदानाच्या आतमध्ये जे समतय धावफलकावरती धावा आहेत त्या 36 धावा. रियाज पटेल एक नामांकित खेळाडू या ठिकाणी आगमन होत आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील आपल्या मित्राचं आगमन होत आहे. हार्दिक स्वागत आहे रियाज भाई. या आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. छत्तीस धावा धावफलकावरती. दादा गायकवाड, ज्या दादा गायकवाडनं मागाची 12 चेंडू 30 धावांची मॅच फक्त 1 धाव टाकून इंदिरानगर क्रिकेट क्लबच्या, माफ करा, नवचैतन्य क्रिकेट क्लबच्या बाजूने त्या ठिकाणी नक्कीच घेऊन आले. आणि इथे बक्षीस इंदिरानगर क्रिकेट क्लब कडनं असं आहे, या मैदानावरचे जे संघ या स्पर्धेत खेळतात त्यातल्या कोणीही जर त्या ठिकाणी बक्षीस पात्र फेरीमध्ये गेला तर 11,000 रुपयांचं बक्षीस आहे. YCC कडनं दादा गायकवाडच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं बक्षीस रोख जमा झालंय. चला ताई पटकन जा बाहेर. आज रक्षाबंधन. थांबा 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 दादा गायकवाड थांबा. गाडी पटकन बाहेर जाऊ द्या विनंती आहे.
आज रक्षाबंधन आहे, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दादा गायकवाड राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू हवेत उंच खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, एक धाव तिकडे पडून पूर्ण केली गेली. थ्रो वेगवान, फिरोजनं चांगला तरीके कव्हर केला. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धाव आहेत ते 38 धावा. दादा गायकवाड षटकातला पुढचा चेंडू घेऊन, चेंडू अंगावरती आदळला. फरदीन काझी चेंडूच्या मागे येतो, तोपर्यंत धावफलकामध्ये कुठल्या प्रकारची वाढ नाही, एका धावेनं वाढ होईल. जगदंबा अमृत तुल्यकडनं दादा गायकवाडच्या विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. बंटीकडनं प्रत्येक विकेटला 300 रुपये. फटका जोरदार, चेंडू सरळ हवेमध्ये उंच उंच खेळा, गगन चुंबी षटकार, 6 धावा. दर्शन खेडेकर सर प्रसिद्ध पंच लाईव्ह मॅच पाहतायत. हा चेंडू डावेटीच्या बराचसा बाहेर. दादा गायकवाड थोडंसं नियंत्रण हुकतंय. पुढचा चेंडू दादा गायकवाडचा. हा चेंडू खेळायचा ऑन साइडला, क्षेत्ररक्षक फार दूर, सरळ चेंडू सीमा पार लॉंगॉनच्या डोक्यावर जातोय 6 धावांसाठी. निलेश अण्णा गुरव यांनी झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय, त्यांचंही कौतुक आहे. धावफलक पुढे जाईल 6 धावांनी. 52 अर्धशतक पूर्ण होत आहे हिंगणे संघाचं. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. दादा गायकवाडनं टप्पा थोडासा आखूड केला, खिचून चेंडू टाकला, थोडासा तो खाली राहिला, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. षटक क्रमांक अंतिम सुरू आहे. 52 धावा धावफलकावरती. फटका हवेमध्ये खेळलाय, पाहूया. क्षेत्ररक्षक फार दूरवर, चेंडूच्या मागे येतो सिद्धेश भाटे. चेंडू एक टप्पा घेत गेला, याचा अर्थ धावा मिळतील त्या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धाव आहेत त्या 54 धावा. 55 धावांची गरज आहे नवचैतन्य क्रिकेट क्लबला हा सामना जिंकण्यासाठी. धावफलकावरती विकासराव 54 धावा धावफलकावरती. 55 धावांची गरज दादा गायकवाडच्या संघाला क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या, टप्पा पडून चेंडू डिक्लेरेशन एरियामध्ये गेला. याचा अर्थ बसलेली मंडळी आतमध्ये पाहत नाहीत काय झाले. जयशंकर पिजन क्लबच्या इकडे गेला. चन्नप्पा यांनी तिकडची कबुतर दाखवलेत, परंतु त्याबद्दल मी एक वाक्य सांगत असतो. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु गगन भरायचे वेळे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. चला पटकन खेळूया. 54 झालेत, 55 धावांची गरज. आज रक्षाबंधन आहे, आज भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव साजरा करणारा सण आहे. बहुतेक आमच्या कॅमेरामनला तो आवडलाय, त्यामुळे त्याने त्याला जवळ बसून घेतलाय. त्या मुलांना सांगणार किती वेळा तुम्ही खाली जा. सकाळपासून बोला सर, चेंडू पाहिजे, चेंडू आतमध्ये पोच करा. सद्देशराव, ओंकार सर, चेंडू आतमध्ये पोच करा. चला 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 दादा गायकवाड, सलामी जोडी आतापर्यंत आतमध्ये गेली पाहिजे. अतकरे साहेब, मला वाटतं जवळपास 12:15 वाजून 12:30च्या दिशेने काटा हलतोय. 1 वाजायच्या आतमध्ये पहिला गट आपला संपला पाहिजे, मग ते 4-4, 5-5 ओव्हरच्या मॅच होतील.
कारण या सामन्यानंतर पुढचा सामना 5 षटकांचा आहे. सलामी जोडी एका बाजूने परदीन काझी, दुसऱ्या बाजूने दादा गायकवाड. दोनही मातब्बर खेळाडू आहेत. दोघांनी स्वतःना सिद्ध केलेला आहे. दोघांचाही खेळ साऱ्या महाराष्ट्राला नव्हे साऱ्या भारताला माहिती आहे. या जोडीकडे साऱ्या बिबवेवाडीकरांचं लक्ष लागून आहे. चेतनराव जास्त सांगून उपयोग नाही. आपणही लहानपणी असेच होतो. आता आपण मोठे झाले म्हणून आपल्याला वाटते बॉन्डलाईनच्या बाहेरून जायचं. आपणही विचित्रच होतो. लहान मुलं ग्राउंडच्या बाहेर न जावा. मॅच चालू आहे. लहान मुलं ग्राउंडच्या बाहेर जावा पटकन. मी तुम्हाला मगाशी सांगितलं लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात कधीपर्यंत, जोपर्यंत ती त्रास देत नाही. झाल्यात त्या 54 करायच्या त्या 55. बरोबर ना? चुकलं तर सांगा, कारण मी चुकू शकतो. मी काय देव नाही. आमच्या अनिल बिल्टे सर नेहमी म्हणतात मी चुकतच नाही म्हणणार कोण आहे तुम्ही समजून घ्या. वैभव सरांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. दर्शन खेडेकर लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी सांगितलंय, वैभव सरांना सांगितलं पटपट मॅचवर का, परंतु हे लेदर बॉल क्रिकेट नाही. हे दर्शन सर फार इकडे आलेले नाहीत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला दादा गायकवाड, नॉन स्ट्रायकिंगला फरदीन काझी. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत. छोटा हरभजन हे बाहेर. पलीकडच्या माता भगिनी बॉन्ड लाईनच्या बाहेरून जा. चेंडू लागेल, काळजी घ्या. रोजचा त्यांचा जायचा तो रस्ता आहे. आपण 3 दिवस त्यांचा रस्ता अडून उपयोग नाही. फक्त लवकर जा एवढंच आपण सांगू शकतो. सामन्याला सुरुवात. पाहूया काय होतंय. 54 झाले. 55 धावांची गरज. राईट अमोर द विकेटचा मारा पाण्याच्या टाकीच्या एंडकडनं. पहिला चेंडू फुल टॉस कव्हर मध्ये दादा गायकवाडने खेळून दिलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतो. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. चेंडू त्या ठिकाणी घेतलाय, फेकलाय, तोपर्यंत केवळ सिंगल मिळेल. अनिकेतनं चांगला चेंडू गॅदर केला. त्याच्या डोक्याच्या भरासा वरती होता. मनोजरावांनी मगाशी अद्भुत 2 झेल टिपलेत. खरं तर आमच्या हिंगण्याचा हा संघ आहे. आमचे रोहनदादा करंजकर महाराष्ट्रभर संघ घेऊन फिरत असतात. कौतुक आहे. पहिल्या चेंडूवरती त्यात 2 धावा. 1 धाव माफ करा. फरदीन काझी स्ट्राईक एंडला सज्ज. चेंडू सरळ ऑन साईडला खेळलाय. फिल्डर दूरवरनं चेंडूच्या मागे येतो. 1 धाव तिकडे केवळ मिळेल. महेशनं चेंडू चांगल्या प्रकारे अडवला. केवळ त्यावरती सिंगल मिळते. 1 धावे धाव फलक पुढे जाईल. 2 धावा. सिंहगड रोड प्रीमियर लीग स्पर्धा सुरू करण्यामध्ये रोहनदादा करंजकरांचा फार मोठा वाटा आहे. खडकवासला मतदारसंघ, सिंहगड रोडला राहणारे सर्व खेळाडू यांना संधी मिळावी यासाठी ती स्पर्धा सुद्धा अनेक वेळा घेतली गेली. दादा गायकवाड चेंडू खेळा ऑन साईडला. मनोज मांजरे तिकडे आहेत. आज आपण पाहतोय स्थानिक टीम मधल्या सुद्धा काही कडून त्यांनी संधी. राम मरगळे, मनोज मांजरे आहेत. राम त्या ठिकाणी एस्टेंच्या मागे काम पाहतात. युवराज झगडे आहेत. ही सिंहगड रोडची स्थानिक मंडळ आहे ज्यांना या टीम मध्ये संधी दिली गेलेली आहे. फटका खेळलाय जोरदार. पाहूया गॅप बंद चेंडू साइड स्क्रीनचा वेध घेतोय. चौकार 4 धावा. दादागिरी आपण की दादागिरी. किती वेळा मैदानावर चालणार यावरतीच नवचैतन्य क्रिकेट क्लबचं भवितव्य अवलंबून आहे. नॉन स्ट्राईक एंडला एक असा खेळाडू उभा आहे ज्या खेळाडूनं आपल्या नावाभोवती वलय तयार केलंय. फरदीन काझी. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत सज्ज. राईट अमोर द विकेट. पाण्याच्या टाकीच्या एंडकडनं तयार होतोय. फटका हवेत खेळला. दादा गायकवाडनं चेंडू सरळ चढवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. पॉवरफुल रबर वरती खेळायला जबर फटका. षटकार. दादागिरी आपण की दादागिरी. दादागिरी आपण की दादागिरी. दादागिरी. थँक्यू डीजे. या मैदानावर सर्वात लांब षटकार मारण्याचा पराक्रम दादा गायकवाडनं अनेक वेळा केलाय. समोरच्या पाण्याच्या टाकीवर जर षटकार मारला ना
तब्बल बक्षीस आहे 8,000 रुपये. 3,000 रुपये सागरदादा बलकोड यांच्याकडनं, 5,000 रुपये संतोषदादा आतकरे यांच्या वतीनं. मिस टाइम, चेंडू हवेत, युवराज झगडे चेंडूच्या मागे, चेंडू अजून इन प्ले आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 13 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 55 धावा. याचा अर्थ अजूनही 42 धावांची गरज आहे 18 चेंडू मध्ये. पटपट खेळा हीच विनंती मी करेन. पव्या षटक क्रमांक दुसरं कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 18. जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. 14 त्रिक 42 सरळ साधं गणित आहे. बरोबर ना. आमचे गुरुवारी सीतारामदास चौधरी नेहमी सांगायचे, जगात ज्याला कळतात आकडे त्याचं कोणी करू शकत नाही काय वाकडे. पण ते आकडे क्रिकेटच्या मैदानावरचे नाही ती मंडळी नको तो अर्थ घेतील आणि सांगितले. मंडले सरांनी सांगितले आकडे चांगले असतात. आतकरे साहेब, हसणं फार गरजेचं आहे. हल्ली काही लोकांना इंजेक्शन घ्यायला लागतं हसण्याचं. ते घ्यावं नाही लागलं पाहिजे. हसण्यासाठी गोळ्या किंवा इंजेक्शन घ्यायची गरज लागली नाही पाहिजे. सगळ्यात जालीम औषध आहे सगळ्या आजारांवरचं. असं तसं एक दिवस मरायचंच आहे. हसून मरण्यात काय प्रॉब्लेम आहे. ध्रुव गोलंदाजी मार्कवरती येतोय. आपल्याला दोन ध्रुव माहित आहेत. कुठले शाळेत गेलते का नाही. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. विकासराव वा. पिंटू दादांचे त्या ठिकाणी चिरंजीव अवनीश आणि कन्या आद्या या दोघांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस झालं. धावफलकावरती धाव आहेत त्या 13 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही. एकट्यांच्या मागे राम. आखाड्यानं चेंडू चांगल्या प्रकारे अडवला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी एक छोट्या चणीचा गोलंदाज दादा गायकवाड समोर करतोय. या दादा गायकवाडला मी एकदा एका मैदानावरती IPL मध्ये सिलेक्ट झालेल्या खेळाडूला 6 चेंडूवर 6 षटकार मारताना पाहिलेला आहे. झाले 10-12 वर्ष त्या गोष्टीला. खेळाडू गोलंदाजाचं नाव होतं रोहन राजे. चंदू बोर्डे चषक मुंबई इंडियन्स कडनं सिलेक्ट झालेला गोलंदाज. 6 चेंडूवर 6 षटकार मारले दादा गायकवाड. पव्या आज काय होत आहे. हा चेंडू डायवेटीच्या बराचसा बाहेर. पव्या अक्षय निर्मल सर काय कळवतात. व्हाईट बॉल. अक्षय निर्मल सर अगोदरच सुंदर आहेत. गॉगल घातले ते अजून सुंदर दिसत आहेत. एक निर्मळ पंचगिरी अक्षय निर्मल सरांकडे. वाईटच्या साईन धावफलक पुढे जातोय. 14 धावा धावफलकावरती. फक्त अक्षय सरांच्या बॅगला थोडंसं ग्रहण लागलंय. चेंडू खाल राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढ नाही. धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा. एक चांगल्या प्रकारचा खेळ. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. मानाचा करंडक. दिवस क्रमांक दुसऱ्या दिवसातला सामना क्रमांक 4. एका बाजूने संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान हिंगणे तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय नवचैतन्य क्रिकेट क्लब बिबेवाडी. खोलो टप्प्यात चेंडू. चांगली बॉलिंग. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. चेंडू अजूनही इन प्ले. विचार करा एखादा माणूस एखाद्या गुटला कुटपत घेऊन जातो. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू होता त्यावेळेस केवळ 500-600 लोक लाईव्ह पाहत होते. जसा फरदीन बॅट घेऊन मैदानावरती उतरला ना आकडा 1,500च्या पुढे गेलाय लाईव्ह वॉचिंग प्रेक्षकांचा. हे तुम्ही कमावलेलं तरीकानी सन्मान आणि मान असतो. मी सकाळीच एक वाक्य सांगितलं. आधी स्वतःला सिद्ध करा. लोक तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करून टाकतात. जो दिखेगा वो बिकेगा. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. हा चेंडू डायवेटीच्या बराचसा बाहेर. पव्या अक्षय सरांचं म्हणणं काय आहे. व्हाईट बॉल. आवंत्री सायन धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. आमचे सहकारी बंटी तिकोने यांचं सुद्धा मी खूप आभार मानेल. कारण अंपायरचे टी शर्ट सौजन्य त्यांनी दिले. त्या टी शर्टवरती क्रिक लाईफचा भला मोठा लोगो त्यांनी टाकून आम्हाला सन्मान दिला. त्याबद्दल त्यांचे आभार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतिदा सज्ज. ध्रुव वेगवान चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं खेळून दिला. क्षेत्र चेंडूच्या मागे. शेवटच्या क्षणी चेंडूने दिशा बदलली. चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. पलीकडल्या बाजूला जे निशाण उभं केलंय त्या निशाणाच्या पलीकडे सिंगल. कुठेही मारा. खाली गंगाधामला चेंडू जरी गेला तरी एकच धाव. इकडेही तसंच आहे. एका धावेन धावफलक पुढे जातोय. विकासराव कळवते धावफलकावर धाव आहेत त्या 17. गेले 2 दिवस धावांचा चांगला विकास करण्याचं काम त्यांनी केलंय स्कोरिंगच्या माध्यमातून.
एका स्पर्धेमध्ये मला एका प्रेक्षकाने असाच प्रश्न विचारला, स्कोररला शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतात? फरदीन काझी, चेंडू झालाय चौकार की षटकारासाठी राजी? चौकारसाठी राजी, चौकार. टॉटम पुलचा हा फटका होता. फार कमी वेळामध्ये त्याला कमी वेळ भेटला, चेंडू झपकन अंगावरती आला, परंतु तिथल्या तिथे ऍडजस्ट करून बरोबर गॅपमध्ये खेळला. यासाठीच फरदीनचं त्या ठिकाणी खरं तर वैशिष्ट्य. खोलवा टप्प्यात चेंडू, चांगलं कमबॅक, गोलंदाजाचे कौतुक आहे. मोठ्या फलंदाजांना फार काळ त्यानं तरी थांबून नक्की फार मोठे फटके खेळू दिले नाही, थांबवून ठेवलाय. नियंत्रित गोलंदाजी करतो. षटकं संपतायत ती 2 धाव फलकावरती, धावा आहेत त्या 22. याचा अर्थ शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 12 जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 12-22 झाल्या, 12-33 पाहिजे, बरोबर ना? मनीष पाटील सर आज दिवसभरामध्ये आपली शब्द सुमनांनी खरं तर हे वातावरण भरून टाकणार आहेत मानाच्या करंडकाचं. त्यांच्याबरोबर आपलेच पुण्यनगरीमधले असणारे गोपी सर सुद्धा असे सुंदर समालोचन करणारी मंडळी आहेत. युट्यूबवर तुम्हाला ती सतत दिसतात, सतत त्यांना तुम्ही ऐकता. आम्ही कधीतरी दिसतो, परंतु कंटिन्यू मनीष पाटील सर असतील, चंदू शेटे सर असतील, गोपी सर असतील, कितीतरी नाव आहेत. चंदू सर खरं तर या स्पर्धेला उपस्थित होणार होते, परंतु त्यांच्या मित्राची, जवळच्या मित्राची स्पर्धा असल्यामुळे त्यांना थोडीशी इकडे पोहोचता आलं नाही. ज्या महेशनं मगाची मॅच फिरवून दिली संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघासाठी, तोच महेश ज्यानं 4 विकेट घेतल्या त्या विकास त्या षटकामध्ये आणि फक्त 2 धावा दिल्या होत्या. आणि 12 चेंडू 33 धावांची गरज. 12-22 झाल्या, 12-33 पाहिजे. काय होणार या मॅच मध्ये? जो संघ जिंकेल तो यशवंत भाऊ पाचंगे 11 संघाबरोबर या पहिल्या गटातली क्वार्टर फायनल खेळेल. 4 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीवरती पोहोचवतोय. साथ दिलेल्या सर्व प्रेक्षकांचा आभार. ओ क्लीन बोल्ड, महेश न फरदीनला तंबूचा रस्ता दाखवलाय. सिद्धेश बाटे 37 धावांची स्फोटक खेळी साकार करणारा सिद्धेश मैदानावरती उतरतोय. महेशची मुलाखत मगाशी कुणी ऐकली का आरकर साहेब तुम्ही? मगाशी महेशनं मुलाखतीमध्ये काय सांगितलं माहिती आहे का? विनोद सरांनी ज्यावेळेस मुलाखत घेतली, विनोद चोरगे सरांनी, महेशनं सांगितलं मी खेळायला येणार नव्हतो, मला मोक्याच्या क्षणी माझ्या मित्रानं सांगितलं आणि हे मैदान कसं आहे, खेळपट्टी कशी साथ देते हे तो पहाटे 2:45 वाजेपर्यंत युट्यूबवरती पाहत होता. अभ्यास करून तो आलाय. इंग्लिशमध्ये एक सुंदर वाक्य आहे, हु स्वेट्स विन्स, हु डेअर्स विन्स, हु प्लॅन्स विन्स. जो निर्भीड असतो तो जिंकतो, जो योजना बनवतो तो जिंकतो. हे क्रिकेटचं ब्रीद वाक्य आहे. आणि हा प्लॅनिंग करून आलेला खेळाडू आहे, अभ्यास करून आलेला खेळाडू आहे. त्यानं सांगितलं रात्री मी 3-3:15 वाजेपर्यंत युट्यूबवरचं ते लाईव्ह प्रक्षेपण पाहत होतो, इथे जाऊन मला कसं खेळावं लागेल. काय सुंदर बॉलिंग करते. फरदीन काझी सारख्या फलंदाजाला कळवी दिलं ना मिडल डावी त्या ठिकाणी मधली एष्टी उकडून चेंडू कधी निघून गेला. न्यू बॅटर सिद्धेश बाटे, शेवटचे 11 चेंडू 33 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये केला गेलेला बदल आपण पाहतोय. ऑन साइडला फटका खेळला, पूल खेळण्याचा प्रयत्न फार काय सक्सेसफुल होऊ शकला नाही. डीप स्क्वेअर लेगला चेंडू गेला, एक धाव तिकडे मिळेल. सिंगल डबलनं काम भागणार नाही, फार मोठे फटके खेळावे लागतील, कारण हा सामना हळूहळू संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघाच्या दिशेने झुकू लागलाय. 10 चेंडू 32 धावांची गरज आमचे विकास दादा मला कळवतायत. शेवटचे 10 चेंडू 32 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट महेश, चांगली बॉलिंग, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलंय. बॅटची एज आणि दादा गायकवाड कोसळला. युवराज झगडेनं टिपलाय झेल, फलंदाज बाद. दादा गायकवाडनं बॅट डोक्याला मारून घेतली. एका शॉर्ट पिच चेंडूचा अंदाज व्यवस्थित बांधता आला नाही. बॅटची टॉपेज घेतली. चेंडू आपण पाहतोय डीप स्लीप मध्ये युवराज झगडे
त्या ठिकाणी उभा होता, त्यानं तो चांगल्या प्रकारचा झेल टिपला, सुटू दिला नाही. कारण दादा गायकवाड काय करू शकतो हे युवराजला चांगलं माहित आहे. तंबूच्या आसाला परता लागेल न्यू बॅटर आदिल. नवीन बॅटर आदिल मैदानावरती उतरत आहेत. आतापर्यंत परत एक नियंत्रित मारा आपण पाहतोय महेशच्या माध्यमातून. पहिल्या मॅच मध्ये 1 षटक, 2 धावा, 4 बळी. ओव्हर हॅट्रिक, सलग 3 चेंडू. या षटकामध्ये 3 विकेट जर पूर्ण केल्या, विकासजी शिंगेवार साहेबांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस महेशसाठी असेल. आतापर्यंत त्यानं 2 विकेट घेतलेल्या आहेत. धावा दिलेत त्या 1 धाव देत 2 विकेट. मगाच्या मॅच मध्ये 3 धावा देऊन 4 विकेट. 3 चेंडूवर 2 विकेट घेतले महेशने या षटकामध्ये. हा फटका खेळला कव्हर्स मध्ये. चेंडू अजूनही इन प्ले. 1 धाव पळून पूर्ण केली गेली. चेंडू धडकून आत आला की पळूनच काढायचे. इथं नियम वेगळे आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. 25 धावा धावफलकावर. त्याचा अर्थ अजूनही 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 8 चेंडू. बरोबर ना? 8 चेंडू 30 धावा. मोठ्या फटक्यांची गरज नवचैतन्य क्रिकेट क्लबला. काही चांगल्या डॉट चेंडूची गरज संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान झुंजार हिंगणे संघाला. जबरदस्त खेळ. उन्हानं वातावरण तापलंय. कडक ऊन मैदानावरती आहे. फटका हवेमध्ये खेळला गेला. मिस टाइम. लॉंग ऑफरनं फिल्डर चेंडूच्या माग खाली येतोय आणि एक अवघड झेल त्याने सोपा बनवलाय. फलंदाज बाद. किरण शिंदे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विकासजी शिंगेवार साहेबांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस महेशसाठी लागू. कारण त्याने एकाच ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद केले. केवळ 2 धावा देत. मला वाटतं 3 धावा देत. महत्वाच्या क्षणी चांगली बॉलिंग. 12 चेंडू 22 झाले होत्या. 12 चेंडू 33 पाहिजे होत्या. फक्त 3 धावा दिल्या. अख्ख्या 30 अजून बाकी आहेत. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि 30 धावा. 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा दिल्या. किरण शिंदे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फार दूरवर नेलाय महेशने सामना, परंतु हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. चेंडू सरळ ड्राईव्ह केला ऑन साइडला. विश्वासभाऊ जरांडे यांचं आगमन. हार्दिक स्वागत. षटक संपतायत. 3 धावफलकावर धावा आहेत त्या 26 धावा. शेवटचे 6 चेंडू 29 धावांची गरज. पहिल्या मॅच मध्ये नवचैतन्य क्रिकेट क्लब समोरच्या टीमला 12-30 पाहिजे. दादा गायकवाडने 1 दिली. 6-29 आल्या. आता नवचैतन्य क्रिकेट क्लबला 6-29 पाहिजे. ही गंमत आहे क्रिकेटचा खेळ. तुम्हाला परत परत त्या घटना तुम्हाला रिपीट होतात नक्की दिसत असतात. शेवटचे 6 चेंडू 29 धावांची गरज. पटपट फक्त खेळा विनंती आहे. कारण हा गट आपला 1 वाजेपर्यंत संपला पाहिजे. दुसऱ्या गटाला आपल्याला बरोबर 1 वाजता सुरुवात करायची. 12:35 होत आहेत. गोलंदाज प्रथमेश का? प्रथमेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बऱ्याचशा विचारानंतर प्रथमेशला गोलंदाजी मार्कवरती आणलं. सलामीला फलंदाजीला आला प्रथमेश. शेवटचे 6 चेंडू 29 धावा. पाहूया काय होणार आहे मॅच मध्ये. किरण शिंदे इतिहास लिहून ठेवणार का 5 षटकार मारून? पहिला चेंडू आलाय का षटकार? आलाय षटकार पहिल्या चेंडूवरती. शेवटचे 5 चेंडू 23 धावा. सामना संपलेला नाही. कुठे जाऊ नका मित्रांनो. शेवटचे 5 चेंडू 23 धावांची गरज. किरणनं पहिल्या चेंडूवर स्फोटक षटकार खेळला डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॅकफुटला गेला. चेंडूच्या बरोबर वळणाचा वापर करून घेतला. दिशा दाखवली. फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बॉन्डलाईनच्या वरून. खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगलं कमबॅक प्रथमेशचं. लॉंग आपला फटका खेळला गेला. सिंगल केवळ तिकडे आली.
आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 4 धावा पाहिजेत त्या 22 नवचैतन्य क्रिकेट क्लब संघाला. 4 चेंडू आणि 22 धावा. सिद्धेश भाटे हिरो बनण्याची संधी आहे. हाच तो क्षण, हीच ती वेळ असते जी तुम्हाला हिरो बनण्याची संधी देते. अशक्य शक्य करून जर दाखवलं तरच तुम्ही हिरो बनत असता. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऍडव्होकेट विकी शेट लोकरे यांचं आगमन. हार्दिक स्वागत. 4 चेंडू 22 धावांची गरज. बिजू शेट यांच्याकडनं 3 षटकासाठी 1000 रुपयांचं बक्षीस. सिद्धेश ओ चांगला चेंडू. आता मात्र सामना थोडासा लांब गेला. या ठिकाणी 3 चेंडू आणि 22 धावांची गरज. प्रथमेश लेफ्ट मोर द विकेटचा मारा. फुल टॉस चेंडू होता, ऑन साइडला खेळला आणि सरळ रामरेड्डीच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. शेवटचे 2 चेंडू आणि 18 धावांची गरज. नाही अशक्य. क्रिकेट आहे. एका चेंडूवर 286 धावा झालेत क्रिकेटमध्ये. कशा झाल्या ते ऐकून मी तुम्हाला नक्कीच. फटका खेळलाय तो ऑफ साइडला. पव्या अजूनही चेंडू इन प्ले. धडकून आतमध्ये आला की पळूनच. 1864 साली ऑस्ट्रेलियामध्ये सामना झाला होता. फलंदाजानं फटका खेळला. बॉन्डलाईनच्या कडेला झाड होतं, झाडाची फांदी आत आलती, त्या फांदीवर चेंडू अडकला. फिल्डिंग टीम करणाऱ्या कॅप्टनने विनंती केली पंचांना चेंडू डेड बॉल डिक्लेअर करा. सांगेल चेंडू नंतर काय होईल. हाही चेंडू सुरेख. पंचांना हलकसा अपील. पंचांनी तरी तिसऱ्या पंचांना कळवले चेक करा हा चेंडू बाहेर होऊ शकेल का. पंचांनी सांगितलं मला चेंडू दिसतोय कसाही काढा. सुरुवातीला शिडी आणली जमलं नाही. फांदी कापण्याचा प्रयत्न आला जमलं नाही. नंतर बंदूक आणली. 2-3 फायर केले त्यानंतर तो चेंडू खाली पडला. तो फिल्डरनं आतमध्ये टाकला. तोपर्यंत फलंदाजांनी 286 धावा पळून काढल्या होत्या. आता तुम्ही म्हणाल कधी कॉमेंटेटर खोटं बोलतात की काय. गुगलवर चांगलं पाहायला गेलं तर चांगलं मिळतं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि याचबरोबर संभाजीराजे गोसाई प्रतिष्ठान संघ क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल. लगेच कॅप्टननं टॉस साठी यायचंय. माझा वेळ संपला. यानंतर गोपी सर मायक्रोफोन वरती येतील. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मनीष पाटील सर आपली वाट पाहत आहेत. धन्यवाद.